जनतेचा पैसा जर वाया घालवला, चोरला तर चीनसारख्या देशांमध्ये आजन्म कारावास मिळू शकतो. काही केसेसमध्ये चक्क मृत्यूदंडसुद्धा सुनावला जाऊ शकतो. आपल्या देशात मात्र जनतेचा पैसा हा चुराडा करण्यासाठीच असतो. भ्रष्टाचार, लाच, बिनविचारी वापर, गरज नसलेले खर्च, सरकारी शौक पूर्ण करण्यासाठी तो वापरला जातो. अशीच भावना आहे की काय असं आता वाटायला लागलंय. आता हे खास मी का सांगते त्याचं कारण म्हणजे उद्याच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुका. कोर्टात आव्हान दिलं म्हणून लगेच निवडणूक रोखणे कितपत योग्य हा पहिला सवाल आहे. कायद्यातील तरतुदीनुसार उमेदवार कोर्टात अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी त्याला ठराविक वेळ देणं गरजेचं असलं तरी याला जोडून इतर प्रश्न उपस्थित होतातच. 20 डिसेंबरपर्यंतही कोर्टाचे निकाल आले नाही तर काय करणार निवडणूक आयोग? 20 डिसेंबरपर्यंत निवडणुका लांबवलेल्या जागी नव्यानं कोणी कोर्टात गेलं मग काय होणार? आधीच मतदान करा हे आपल्याकडे सांगता सांगता जनतेला सेन्सिटाईज करता करता नाकी 9 येतात. त्यात आता अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या ह्या निर्णयामुळे मतदाराला दोनदा मतदान करायला जावे लागणार आहे. खरंच किती लोक असं मतदान करतील? मतदान पुढे ढकलले म्हणजे प्रचाराला जास्त वेळ मिळणार. मग पुढे ढकललेल्या जागांवर उमेदवारांच्या प्रचार खर्चात वाढ करून मिळणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकदा मतदान होऊन लागलेल्या निकालाचा नंतरच्या मतदानावर परिणाम होणार नाही हे कशावरून? असा परिणाम होतो म्हणूनच अनेक फेज जेव्हा निवडणुकांमध्ये असतात तेव्हा एक्झिट पोल आधी दाखवण्यावर बंदी आहे. हे तर मूळ प्रश्न झाले. पण त्यामुळे निवडणूक आयोगावर प्रचंड नाराजी बघायला मिळते जी लोकशाहीसाठी घातक आहे. अजून घातक आहे निवडणुकांना घेऊन आता निर्माण झालेलं कन्फ्युजन. असं असताना निवडणूक आयोगाकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृत पत्रकही आलं नाही, ना कुठलं वक्तव्य केलं गेलं. मतदाराला इतकं गृहीत धरू नये. पूर्वी